Good morning, friends. In the last lectures, we learned a lessons on saying please, in which we took two examples of a liftman and the incidents of the conductor. Right now, we continue the lessons with the paragraph a few days after. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. की मी बसच्या वरच्या भागामध्ये बसलेलो होतो. काही दिवसानंतरचा हा प्रसंग आहे की माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल ऑन रॅदर हेविली, की माझ्या जो टो आहे पायाचा तो तुडवण्यात आला. आय लुक अप विथ सम अँगर, तर मी ज्याने तुडवलं त्याच्याकडे रागाने पाहिलं. अँड मोर ॲगोनी, ह्याच्यामध्ये वेदना पण झाल्या. अँड आय सॉ माय फ्रेंड ऑफ चिअरफुल कॉन्टिन्युअन्स, परंतु मला त्याचा चिअरफुल फेशियल एक्सप्रेशन्स असणारा माझा मित्रच आढळला. सॉरी सर, आणि तो मला सॉरी म्हटला. ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स, आणि त्यानेच उत्तर दिलं की हे माझे बूट्स खूप हेवी आहे. आय गॉट देम, मी ते घेतले. बिकॉज, कारण माय ओन फूट गॉट ट्रॉड ऑन सो मच, की माझेही पाय असे बऱ्याच वेळा तुडवले गेले. नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन ऑदर पीपल्स, आणि आता मी दुसऱ्याचे पाय तुडवतो. होप आय डिड नॉट हर्ट यू सर, मी अशी अपेक्षा करतो की मी तुम्हाला दुखवलेलं नसेल. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज अ सो नाईस अबाउट इट, त्याने मला दुखवलेलं होतं परंतु त्याच्या नाईस बिहेवियरमुळे दॅट आय शुअर ही हॅड नॉट, मी अशी खात्री दिली की मी अजिबात दुखवलेलो नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम, त्यानंतर मी त्याच्याकडे काळजीपूर्वक निरीक्षण करून पाहिलं. तर वेनेवर आय बोर्डेड द बस, की जेव्हा मी बसमध्ये येत असे. आय फाउंड अ क्युरियस प्लेजर इन अ कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग, परंतु त्यांचा असणारा क्युरियस प्लेजर त्याच्या ह्या कॉन्स्टंट स्वभावामध्ये मला नेहमी जाणवलं. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झिस्टेबल फंड ऑफ पेशन्स, की त्याच्यामध्ये अमर्याद सहनशीलता होती. अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल, आणि त्याच्याकडे की त्याच्या पॅसेंजरला कसं कम्फर्टेबल करता येईल अशा प्रकारचं गिफ्ट होतं. आय नोटीस दॅट, याही गोष्टी मला जाणवल्या. इफ इट वॉज रेनिंग ही वूड रॅन अप द स्टिअर्स, की जर पाऊस पडत असेल तो पायऱ्याच्या दिशेने जात असे. टू गिव्ह सम वन द टिप, आणि सगळ्यांना टिप सांगत असे. देर वॉज अ रूम इनसाइड, की आत बसमध्ये जागा आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन, की वृद्ध व्यक्तींसाठी तो एखाद्या कन्सिडरेट मुलाप्रमाणे वागत असे, की विचारशील, त्यांचा विचार करणारा. विथ चिल्ड्रन ॲज सोलिसियस ॲज अ फादर, की लहान मुलांना तो त्याच्या एखाद्या वडिलांप्रमाणे बिहेव करत असे. ही हॅड इव्हिडंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल, त्याच्या मनामध्ये यंग लोकांबद्दल पण एक चांगल्या प्रकारची जागा होती, वॉर्म प्लेस होती. ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम, आणि त्यांना जो विषय आवडतो त्या विषयाबद्दल मी नेहमी चर्चा करत असे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड, जर त्याला ब्लाइंड मॅन जर दिसला, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट्स, तर तो त्यांना पेवमेंटपर्यंत क्रॉस करण्यासाठी मदत करत असे. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड, रोड क्रॉस करण्यासाठी, राऊंड द कॉर्नरसाठी तो मदत करत असे. अदरवाईज सेफली ऑन हिज वे. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners, की त्याच्यामध्ये असणाऱ्या गुड मॅनर्स, त्याची असणारी नैसर्गिक सभ्यता ही प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यातून मिळणारा हा एक धडा होता. What struck me particularly was the ease with which he got through his work, की वॉट स्ट्रक मी, आणि लेखकाला कोणत्या गोष्टी स्ट्रायकिंग झाल्या, कोणत्या गोष्टी जाणवल्या. वॉज द इज, त्याचा असणारा
कम्फर्ट्स किंवा त्याचे असणारे सांत्वन विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क, तो त्याच्या पद्धतीने त्याचं काम चालू ठेवत होते. की इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, जर बॅड मॅनर्स हे इन्फेक्शियस असेल किंवा कॉन्टेजियस असेल, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स, की त्याचप्रमाणे गुड मॅनर्स पण आहे. इफ वी इन्काउंटर इनसिव्हिलिटी, जर आपल्याला असभ्यता जाणवली तर मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम इनसिव्हिल, की आपणही त्याप्रमाणे इनसिव्हिल बनतो. बट इट इज अन युजली अनकाउथ पर्सन्स, की जर एखादा व्यक्ती आपल्याला इम्पोलाइट भेटला, हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल, इट इज द मॅनर्स ॲज विथ द वेदर, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किड्स. तर किड्सने सांगितलेलं एक उदाहरण आहे, अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of a benedictions of a fine day, की एखादा चेअरफुल व्यक्ती दुःखी किंवा ग्लोमी व्यक्तीच्या जर सानिध्यात आला किंवा वाईट व्यक्तीच्या सानिध्यात आला तर चेअरफुल व्यक्ती त्याच्या स्वभावाने तेही वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतो. इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, की त्याची असणारी सभ्यता, हिज कन्सिलरेटरी ॲड्रेस, की त्याची फ्रेंडली फिलिंग्सने सगळ्यांचं मन जिंकण्याची असणारी क्षमता, गुड ह्युमर्ड बिअरिंग, चांगला विनोदी स्वभाव, इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स, की त्याचं इन्फेक्शन्स त्याच्या पॅसेंजर्समध्ये झालेलं होतं. इन लाईटनिंग दिअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन टास्क, की अशा प्रकारे तो त्याचं काम करत होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी, त्याचा असणारा आनंदी स्वभाव म्हणजे अजिबात वेस्टफुल नव्हतं. इट वॉज अ इन्व्हेस्टमेंट, की त्याची असणारी ही चांगली साऊंड इन्व्हेस्टमेंट होती. आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, की त्याला बऱ्याच दिवसापासून माझ्या बस रूटवरून मी मिस केलेलं होतं. बट आय होप दॅट, परंतु अशीही अपेक्षा होती. ओनली मीन्स, याचाच अर्थ ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनादर रोड, की त्याचं हे वागणं तो दुसऱ्या ठिकाणी त्याच प्रकारे करत असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रॅदर ड्रॅब वर्ड्स, की कदाचित त्याला ड्रॅब वर्ड जरी दिलं तर तो त्या प्रकारेच वागवेल. आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेंजरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर, की त्या बस कंडक्टरबद्दल मला एखादं स्पीच लिहावं असं वाटलं आणि त्याच्याबद्दल त्याची माफी मागितली. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम्स, जर वर्ड्सवर्थला विजडमबद्दल माहिती गोळा करायची असेल फ्रॉम द पुअर लीच गॅदरर. आता लीच गॅदरर म्हणजे द सब्जेक्ट ऑफ वर्ड्सवर्थ पोयम रेझोल्युशन्स अँड इंडिपेंडन्स ऑर द लीच गॅदरर. आय सी नो रिझन, की कोणतंही कारण नाही. वाय लेझर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट, की अशा प्रकारे आपण त्याच्यातून का लेसन्स घेत नाही फ्रॉम वन हू शोज, की जो व्यक्ती आपला या गोष्टी दाखवतो. हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग्स. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट्स, की हे जनरल ॲग्रीमेंटचं मॅटर आहे. द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल इयर, की आपला हा ॲटमॉस्फिअर स्वीटन करायचा असेल तर आपल्यावरती इनडायरेक्टली वॉरने परिणाम केलेला असतो किंवा युद्धाने परिणाम केलेला असतो. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक, की आपण ती सभ्यता त्याच पद्धतीने एखाद्याला बॅक करतो. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर, की जर आपल्याला आपलं जीवन हे काइंडली किंवा टॉलरेबल बनवायचं असेल तर. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इनव्होकिंग द लॉ, की आपण कोणत्याही पद्धतीने कायदा हा इनव्होक होईल अशा प्रकारे प्रत्युत्तर करणं चुकीचं आहे. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल, द पोलिसमन हा एक गरजेचं सिम्बॉल आहे. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन्स, आणि कायदा हे गरजेची संस्था आहे फॉर अ सोसायटी, समाजासाठी. दॅट इज स्टील समहॉट लोअर दॅन द एंजल्स, कदाचित एंजल्सपेक्षा कमी. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक,
परंतु कायदा फक्त आपल्याला मटेरियल अटॅकच्या विरुद्ध संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मेटिंग मॉरल अफफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटी. किंवा सभ्यता मिळवण्यासाठी लिफ्टमॅनने केलेला जो फिजिकल व्हायलन्स आहे त्याच्या विरुद्ध कायदा काहीही करू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम, मी त्याला सुचवलं असतं, ही वूड हॅव अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज, की तो वेगळ्याही प्रकारे त्याचा सूड घेऊ शकत होता. इफ ही हॅड ट्रीटेड द जंटलमन हू वूड नॉट से प्लीज विथ इलॅबरेट पोलाइटनेस, की आपल्या नम्रतेने तो त्याचा बदला घेऊ शकत होता. ही वूड हॅव द व्हिक्ट्री नॉट ओन्ली ओव्हर द पुअर बट ओव्हर हिमसेल्फ. जर त्याने नम्रतेने विजय मिळवला जर असता तर त्याला मिळालेला विजय हा त्या रूढ व्यक्तीपेक्षा स्वतःवरती मिळालेला विजय हा जास्त महत्त्वाचा आहे. दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स, आणि तेच विजय काउंट्स करतात किंवा मोजले जातात. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज, ही सभ्य व्यक्ती कदाचित भौतिक फायदा हा लूज करतात. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री, परंतु आध्यात्मिक विजय ते नेहमी साधतात. आय कमेंट टू द लिफ्ट मॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड, मी त्याबाबत चेस्टरफील्डची स्टोरी त्या लिफ्ट मॅनला सांगितली असते. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेमेंट्स ऑफ टुडे, की त्यावेळेस लंडनचे रस्ते हे फुटपाथांशिवाय होते. द मॅन हू टूक द वॉल, की जो भिंतीच्या दिशेने जाईल, हॅड द ड्रायस्ट फुटिंग, की त्याचाच रस्ता हा कोरडा असायचा. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्कॉन्ट्रेल सेड अ मॅन, की त्याला एक अनोळखी व्यक्ती म्हटला की मी ही भिंतीच्या साईडची जागा कोणालाच देत नाही, की ज्या व्यक्तीला चेस्टरफील्ड एके दिवशी म्हटला त्या व्यक्तीला. परंतु चेस्टरफील्ड सेड आय ऑलवेज डू, परंतु भिंतीकडची जागा मी प्रत्येकाला देतो, असं चेस्टरफील्डने उत्तर दिलं. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड्स, अशा प्रकारे नम्रता दाखवून. आय होप द लिफ्ट मॅन विल ॲग्री दॅट, कदाचित लिफ्ट मॅन याच्यामध्ये ॲग्री झाला असता. अँड हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट, आणि त्यावेळेस त्याचा असणारा रिव्हेंज आहे किंवा सूड आहे तो जास्त स्वीट झाला असता. इफ ही हॅड फ्लंग द फिलो इन टू द मड्स, की त्या फिलोला मडमध्ये फेकून देण्याच्या ऐवजी जर हा पोलाइटने उत्तर दिलं तर अशा प्रकारे हा असणारा विजय हा खूप महत्त्वाचा आहे. आय होप यू अंडरस्टँड द लेसन ऑन सेईंग प्लीज. वन्स अगेन आय रिवाइज द टॉपिक्स, की इन दिस लेसन्स वी कवर्ड सम ऑफ द इन्सिडंट्स, की या धड्यामध्ये काही इन्सिडंट्स आपण कवर केलेले आहेत. ते इन्सिडंट्स म्हणजेच द लिफ्ट मॅन थ्री आउट द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, की लिफ्ट मॅनने पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर कसं टाकलं, कसं फेकून दिलं. द फर्स्ट इन्सिडन्स. देन द सेकंड इन्सिडन्स ऑफ द पोलाइट कंडक्टर, हिज बिहेवियर विथ एव्हरी पर्सन्स, की कंडक्टरचं असणारं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर प्रत्येकासोबत कशा प्रकारे, पीपल, ओल्ड पीपल, ब्लाइंड पर्सन्स, चिल्ड्रन, यूथ यांच्याबरोबर तो कशा प्रकारे बिहेव करतो याही गोष्टी सांगितल्या. अँड द इन्सिडन्ट्स ऑफ द नॅरेटर वेन ही डज नॉट हॅव अ पेनी इन हिज पॉकेट व्हाईल ट्रॅव्हलिंग इन द बस, किंवा हा एक प्रसंग सांगितलेला आहे. नॅरेटर जेव्हा बसमध्ये प्रवास करतो तेव्हा त्याच्या खिशामध्ये कोणतेच पैसे नाही, तो एक प्रसंग. त्यानंतर द रायटर हॅज गिवन अस द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिलिटीज इन द सोसायटी, ही समाजामध्ये असणारी सिव्हिलिटी कशा प्रकारे महत्त्वाची आहे त्याबाबत द नॅरेटर हॅज गिवन अस द एक्झाम्पल ऑफ जॉन किट्स, वर्ड्सवर्थ अँड द इन्सिडन्ट्स ऑफ द चेस्टरफील्ड, की जो चेस्टरफील्डचा प्रसंग सांगितलेला आहे त्याबाबत. आय होप यू विल अंडरस्टँड दिस लेसन्स ऑन सेईंग प्लीज. इट इज अ good task for you to read the lessons again and again in order to understand it, की धडा जर समजून घ्यायचा असेल तर वारंवार वाचा. फाइंड आउट द डिफिकल्ट वर्ड्स अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक, अवघड असणारे शब्द वहीत लिहून काढा. अँड सॉल्व द ब्रेन स्टॉर्मिंग
क्वेश्चन्स, की ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये दिलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न सगळे सोडवा. आय होप यू विल अंडरस्टँड. थँक यू व्हेरी मच.